सादर करण्यात आल्या. आपण जर पाहिलं तर दुपारचं जेवण त्या ठिकाणी झाल्यानंतर निश्चितच दुसऱ्या सत्राकडे आपण जातोय. दुसऱ्या राऊंडचा हे सामने चालू होत आहेत. फलंदाज जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पेन संघ आपली अतिरिक्त खेळाडू पाठवा. पेन संघ एक विनंती असेल, अतिरिक्त खेळाडू पेन संघ आपले फलंदाजी नावं कळवा. पेन एक विनंती असेल. पेन संघ नाव सांग ना भाऊ. स्ट्राईकला तो निलेश, तो नॉन स्ट्राईकला काय बोलताय? नॉन स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला तो सुदर्शन, नॉन स्ट्राईकला स्ट्राईकला तो निलेश, नॉन स्ट्राईकला तो सुदर्शन. तर निलेशने पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन मात्र नॉन स्ट्राईक एंडला जातोय. तर गोलंदाजी मार्गवरती आपण जर पाहिलं तर महेश बामुगडे गोलंदाजी मार्गवरती असतील. पहिल्या सामन्यामध्ये ज्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती तेच महेश बाबुगडे या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट पतीचा मारा आहे. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे, चांगल्या चेंडूला त्यांना सन्मान देखील दिला गेला. क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. पहिल्या प्रयत्न चेंडूवर एक धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. 2 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती लागतात. सुंदर बॅकअप त्या ठिकाणी आपण पाहिलं. रायगड प्रेस क्लब व महाड प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून महेश राईट आर्म ओव्हर द विकेट पतीचा मारा. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे, घेतलेला कर्पूस समाचार आपण त्या ठिकाणी पाहतोय. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार. श्रीवर्धन मसळा यापुढचा होणारा सामना श्रीवर्धन मसळा विरुद्ध गोरेगाव. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल आपण आपला संघ तयार ठेवायचा आणि नाणेफेकीसाठी लगेच घ्यायचं आहे. अतिशय चांगला फटका आपण त्या ठिकाणी पहिला धावफलकावरती धावा लागतात. ते 6 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण जर पाहतो चालू असणारा सामना त्या ठिकाणी असेल रोहा वर्सेस पेन. दोन्ही बलाढ्य संघ या ठिकाणी खेळताना पाहायला भेटतात. महेश त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती आहेत. 5 ते 6 बरोबर रनअप आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतायत. मारा करणार ते निलेशला. उंच पुरा असा निलेश आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी खेळताना पाहायला भेटतोय. सुंदर चेंडू आहे, रॉक लाईन चेंडू, चेंडूला त्या ठिकाणी फक्त ढकललं गेलं आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण होते. मिलिंद आष्टोकर यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करायची. गोरेगाव विरुद्ध श्रीवर्धन मसळा. सुंदर फटका आहे. स्वतः कर्णधार त्या ठिकाणी श्रीवर्धन संघाने टॉस जिंकलाय. काय घेतलं? खरोखर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कर्णधाराचं पाहायला भेटतंय. आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा धावफलकावरती लागतात. महेश बामुगडे गोलंदाजी मार्गवरती आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी अल्ताफ यांचं खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण आहे. खरोखर कौतुक करावं लागेल अल्ताफ यांचं देखील. पहिल्या षटकाचा खेळ बहुधा संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा धावफलकावरती आहेत. खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी आपण त्या ठिकाणी महेश बामुगडे यांची देखील पाहतोय. 3 षटकांचा सामना असणार आहे. 3 गोलंदाज त्या ठिकाणी वापरायचे आहेत. गोलंदाजी मार्गवरती आपण जर पाहिलं तर संघाचं दुसरं आणि स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक योगेश राऊत हे गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. खरोखर ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. फास्ट पद्धतीचा मारा वेगावरती स्वार होताना पाहायला भेटत. योगेश राऊत त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती असतील. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे, चेंडूचा घेतलेला कर्पूस समाचार. 1 बॉल चेंडू सीमारेषा पार, चौकार. मसळा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले व क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते पेन संघाला नाही गोरेगाव संघाला. 4 धावांनी धावा जुळलेल्या आकड्यामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती 13 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या चेंडूवरती
योगेश राऊत यांच्या घेतलेला खरपूस समाचार आपण त्या ठिकाणी पाहिला. चेंडू हवेत जातोय क्षेत्राच्या त्या ठिकाणी पुढच्या धावा डॉपल करते लागते. योगेश राऊत यांच्या गोलंदाजीचा घेतलेला खरपूस समाचार आपण त्या ठिकाणी पाहिला. हा देखील फटका अतिशय सुंदर आहे. क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चेंडू निघून जातो. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार. यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सचिन बुटाला आणि रवी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. निलेश यांनी जर षटकार मारला त्यासाठी प्रल्हाद ठाकूर सर यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. निलेश यांच्यासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक. षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण जर पाहिलं तर निश्चितच योगेश राऊत यांच्या गोलंदाजीसाठी काढली जात आहे आणि स्वागत केले जाते. या ठिकाणी मनोजी काळीकर साहेब यांचं सहर्ष स्वागत केलं जातंय. हा देखील फटका सुंदर आहे. क्षेत्राचे स्वतः इष्टी कर्णधार मात्र चूक करताना पाहायला भेटतोय. चेंडू मात्र चेंडू सीमारेषा पार. चौकार. तर निश्चितच निलेश यांची फलंदाजी खरोखर अति सुंदर आहे. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पेंट संघाची फलंदाजी सुंदर करताना पाहायला भेटत. निलेश पहिल्या चेंडूवरती चौकार आहे, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आहे, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आहे, चौथ्या चेंडूवर षटकार आहे, पाचव्या चेंडूवर चौकार, तर 6व्या चेंडूवरती घेतलेली 1 धाव. 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 चेंडूचा खेळ मात्र समाप्त होतोय. धावपलकरती धावा लागतात त्या 34 धावा धावपलकरती लागतायत. खरोखर अतिशय चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहतोय तो पेन संघाचा निलेश खरोखर आपल्या हाईटचा पुरेपूर असा फायदा घेताना पाहायला भेटतोय. रायगड प्रेस क्लब व महाड प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून साकार करण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. निश्चितच आपण जर पाहिलं तर पत्रकार दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी महाडच्या या ताजे क्रीडांगणावरती जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 1 दिवस चालणारी ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 12 संघांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये देखील प्रवेश घेतला. खरोखर अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन, चांगल्या स्पर्धे नियोजन देखील आपण पाहतोय. निश्चितच या स्पर्धा पार पाडण्यासाठी आपण जर पाहिलं तर रायगड प्रेस क्लब आणि महाड प्रेस असोसिएशन तसेच अप्पा खांबे आणि आमचे मार्गदर्शक या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख रवी शिंदे यांनी खरोखर या ठिकाणी या स्पर्धा पार पाडण्यासाठी आता कशी मेहनत देखील घेतली. काल निश्चितच या स्पर्धा ग्राउंड पाहण्यासाठी या मैदानावरती मी जेव्हा आलो तेव्हा रवी काका शिंदे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ग्राउंडच्या 4ही बाजूला जे झेंडे लावले ते झेंडे लावताना त्या ठिकाणी पाहायला भेटत होते. खरोखर आपण जर पाहिलं तर स्पर्धा प्रमुख कशा प्रकारे असावा आणि आपण ज्या स्पर्धा साकार करतो त्या स्पर्धा यशस्वी पूर्ण होण्यासाठी खरोखर रवी शिंदे यांनी या ठिकाणी आत्ताकाशी मेहनत देखील घेतली. खरोखर आपण जर पाहिलं तर महाडचा देखील पत्रकारांचा संघ, त्या संघामध्ये संघाचं तिसरं आणि अंतिम षटक त्या ठिकाणी ओमकारच्या हातात चेंडू दिला जातो. ओमकार ठाकूर त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर आहे. पहिल्या चेंडूवरती घेतलेला खरपूस समाचार डीजे. लागतायत. खरोखर आपण जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये रोहा संघ जर आपण पाहिला तर असं वाटलं होतं की या ठिकाणी या स्पर्धेमध्ये स्वतःचा अधिराज्य गाजवण्यासाठी हा संघ आला. मात्र निलेशची जर फलंदाजी आपण पाहिली तर खरोखर अतिशय घातक फलंदाजी त्या ठिकाणी पेन संघासाठी करताना पाहायला भेटतोय. आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला भेटतोय. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर खरोखर निलेशची फलंदाजी त्या ठिकाणी अतिशय सुंदर बहरताना पाहायला भेटली. तर तिसरं षटक अंतिम षटक ओमकार ठाकूरचा चेंडू दिला होता. राईट ऑफ ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतो, पंचांना पार करतो, मारा करतो निलेश का. सुंदर चेंडू आहे. चेंडू मात्र त्या ठिकाणी बॅटची टॉप एज घेऊन निघून जातोय. क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. एक मात्र
एक धाव पूर्ण होते, दुसऱ्याला घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. 2 धावा भेटतात. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 40 धावा धावफलकावरती लागतायत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण जर पाहिलं तर सलामीला आलेले दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी निलेश आणि सुदर्शन मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. पेन संघाची पूर्ण जबाबदारी निलेशनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन खेळतोय. ओमकार ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेट, पतीचा मारा, सुंदर चेंडू आहे. त्या ठिकाणी चेंडू मात्र अंगाचा वेग घेऊन निघून जातोय. मात्र आपल्या स्पर्धेमध्ये LBW नाहीये. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी निलेशच्या बॅटमधून निघालेल्या धावा जर पाहिल्या तर खरोखर ओमकार निश्चितच चेंडू मध्ये व्हेरिएशन केलं गेलं. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक फंबल होताना पाहायला भेटतो. चेंडू निघून जातो. 4 धावांची खूण करतात. 4 धावांनी धावसंख्या मार्गवरती असेल. शेवटचे षटक हाताळताना आपण जर पाहिलं तर निलेश खरोखर अतिशय चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. फटका अतिशय सुंदर आहे. हा देखील फटका हवेत जातोय. पंचांच्या दोन्ही हात वर जात आहेत. निलेश यांचा या ठिकाणी अर्धशतक धावफलकावरती लागू शकतं. या ठिकाणी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक निलेश यांच्या नावावर जातोय. पहिलं अर्धशतक सकतोय. 18 चेंडूचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि निलेशच्या बॅटमधून आलेली हाफ शतक आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि संघाच्या 55 धावा धावफलकावरती लागतात तर 56 धावांचं 54 धावा धावफलकावरती लागतात तर 55 धावांचं लक्ष देखील असेल. त्याला पेन संघ लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचं. निलेश वेल बॅक. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ संपतो. दुसऱ्या सत्रासाठी मी विनंती करतो मनोज वगैरे यांना विनंती असेल आपण दुसऱ्या सत्रासाठी समर्थन करायचं आहे. मध्ये आपण चांदे मैदानावर आहोत. रायगड जिल्हा प्रेस क्लब आणि आपण पाहतो महाड पत्रकार असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित ही क्रीडा स्पर्धा आज पत्रकार दिन साजरा होतोय. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण लढत जिथे आपण पाहतोय प्रथम पेण संघाने आज मात्र धावांचा उच्चांक डोंगर तयार केलेला आहे. जिथे 55 धावांची आता गरज आहे आणि निलेश यांच्या एकाकी झुंज अर्थात 52 धावांची एक मोठी खेळी ही पेणसाठी खऱ्या अर्थाने अधोरेखित करणारी पहिल्या सत्रामधली आपण खेळी जरूर पाहिली. जास्त वेळ घेऊ नका. चला जास्त वेळ घेऊ नका. खूप छान खेळ चाललेला आहे. आयोजकांचं तितकंच कौतुक करणं गरजेचं आहे. आपण पाहतो रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोजी खांबे साहेब आणि महाड पत्रकार असोसिएशनचे प्रसादजी कुलकर्णी साहेब असतील. या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख रवीजी शिंदे असतील आणि संदीपजी जाधव साहेब असतील आणि त्यांच्या सर्व पत्रकार बंधूंनी अथक मेहनतीने परिश्रमाने उभी केलेली ही क्रीडा स्पर्धा आता मात्र दुपारच्या सत्रात येते. जेवल्यानंतर आलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. ऑनलाईन प्रेक्षक जे जोडलेले आहेत तेच लवकरात लवकर सामना सुरू करा. वेळ फार होतोय.
3 षटकामध्ये 55 धावा जमवायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला धावांचा डोंगर नव्हे तर धावांचा एव्हरेस्ट पार करायचा आहे. आणि एव्हरेस्ट पार करणं तितकंसं सहज सोपं नाही, कारण तुमच्याकडे जिद्द, मेहनत आणि चिकाटी असणं गरजेचं आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ भी नहीं होता, हौसलों से उडान होती है. तुमच्या मनगडात ताकद, तुमच्या हृदयात आता हौसला बुलंद करावा लागेल रोहा प्रेस क्लबला, कारण पहिला विजय जरूर नोंदवलाय, परंतु आम्हाला हा पत्रकार चषक 2024चा चमचमचा चषक आज रोहा नगरीत, दहावीर नगरीत न्यायचा आहे. हे स्वप्न सगळ्यांचं आहे, परंतु ज्याप्रमाणे असं म्हटलं जातं की एका मॅनात 2 तलवार राहत नाही आणि एका स्पर्धेत 2 विजेते होऊ शकत नाही. आज चमचमता चषक रायगडमध्ये जाणार जरूर, परंतु कोणत्या तालुक्यात जाणार या प्रश्नासाठी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत या क्रीडा स्पर्धेसाठी जोडलं राहणं गरजेचं आहे. जाऊया मैदानात. पंच जास्त वेळ घेऊ नका, कमी वेळेत आपल्याला जास्त सामने खेळवायचे आहेत. मैदानात जे प्रेक्षक दाखल झाले त्यांचे सुद्धा पत्रकार चषकामध्ये हार्दिक असं स्वागत. एक आगळी वेगळी क्रीडा स्पर्धा. पत्रकारांसुद्धा माणूस असतो, माणसांमध्ये खेळाडू असतो आणि खेळाडूतला पत्रकार आज मात्र मैदानात जरूर उतरलेला आहे. शब्द आणि त्यांच्या लेखणीचा खेळ या अगोदर जरूर तुम्ही पाहिलात, परंतु त्यांच्या हातातील बॅट आणि बॉलचा खेळ मैदानात चालू आहे. गोलंदाजी मार्कवर येथील गोलंदाजी पेनसाठी लावली जाते. 55 धावांचा मोठा आव्हान साजरा करायचा आहे. तर स्ट्राईक एंडला हेड संघातील एक अतिरिक्त खेळाडू वर पाठवा. ओमकारच्या बॅट मधून श्री गणेशा झालेला आहे. माहिती आहे मला, आता माझी बॅट फ्लाईट बोर्डला टाकावं लागेल, हवाई सफर करावी लागेल, तर या 55 धावांचा पाठलाग जरूर होईल. देवा पुन्हा एकदा ओहो, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, टाळ्या, शिट्ट्या आणि बरंच काही. नगरीवरून आज माड मध्ये आलोय जरूर, परंतु पेनला सांगत आहे क्या बात आहे. ओमकार यांनी 2 षटकार मारले जरूर, परंतु देवा पेरवी जर आपण विकेट घेतलात या चेंडूवर तर मनोज खांबे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज बक्षीस लावलं जातंय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक स्पर्धेतील विजलो जरी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. देवा हेच सांगतोय. मागच्या वेळेत काय घडलं, महाड पोलादपूरचे लोकप्रिय आमदार आदरणीय भरतशेठ गोगावले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रायगड प्रेस क्लब आणि महाड प्रेस असोसिएशनच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी देवा यांनी विकेट जरूर घेतली. मनोज खांबे साहेबांकडनं 500 रुपये जरूर असतील. परंतु या स्पर्धेचं आणखी एक महाड पोलादपूर माणगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय भरतशेठ गोगावले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी महाड प्रेस असोसिएशनच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि ही स्पर्धा आणखी एक उंचीवर झालेली आहे. आमचं प्रेम कोणावर आहे आणि आम्ही कोणावर प्रेम करतो. साक्षात आपण पाहतोय महाड पोलादपूर सन्माननीय आमदार साहेब भरतशेठ गोगावले आज मात्र या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान आगमन झालेला आहे. 18 धावांचा खेळ झालेला आहे जिथे ओमकार बाद करत आहेत.
ओ बिच टाइम पटका बॅटच्या वरच्या कडेला. देवा येतील का? घेतला जाईल का? देवाकडून आणखीन एक देवासारखी कामगिरी. विकेटचं पतन. परत आहेत. 55 धावांचं आव्हान देवाने सुरुवात केली, परंतु ही सुरुवात जास्त वेळ राहिली नाही. देवाला माहिती आहे की मला काहीतरी करायचं आहे. शार्दूलमुळे नवीन बॅट्समॅन जरूर येतील. सन्माननीय आमदार साहेब नक्कीच या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा भेट देत आहेत. आज पत्रकारांना मात्र शुभेच्छा देत आहेत. शार्दूलमुळे नवीन बॅटर. रोहासाठी 55 धावांचं आव्हान आहे. तब्बल रायगड जिल्ह्याला एकत्र करणारी क्रीडा स्पर्धा, रायगड जिल्ह्याच्या पत्रकारांना एकत्र एका व्यासपीठावर आणणारी क्रीडा स्पर्धा. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले महाड पोलादपूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले यांचं या ठिकाणी सन्मान आणि स्वागत केलं जात आहे. मी रायगड प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आप्पा कांबे आणि रवी शिंदे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमदार भरत शेठ गोगावले यांचं या ठिकाणी सन्मान आणि स्वागत करावा. सन्माननीय आमदार साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. पत्रकार बंधूंना आज शुभेच्छा देण्यासाठी आमदार साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एक सर्व समावेश व्यक्तिमत्व. दरवर्षीप्रमाणे त्यांच्याप्रमाणे महाराष्ट्राच्या आराध्यावाद राजर्षी छत्रपती महाराजांना वंदन करतोय. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबा यांनाही वंदन करतो. मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या या रायगड जिल्ह्याचे होते रायगड जिल्हा प्रेस क्लब आणि महाड प्रेस असोसिएशन, रायगड जिल्हा प्रेस क्लब आणि महाड असोसिएशनच्या माध्यमातून या भव्य दिव्य अशा या क्रिकेटच्या सामन्याचं आयोजन आज आपल्या या चांदे क्रीडांगणावर करण्यात आलेलं आहे. हे तिसरं वर्ष का? हे तिसरं वर्ष आहे आणि याचा मान यावेळेला या महाड असोसिएशनच्या लोकांनी घेतलेला आहे. मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे धावपळा आम्हाला संध्याकाळी बक्षीस समारंभाला आपण बोलवलं होतं, परंतु मुंबईला जाणं क्रमप्राप्त आहे, कारण उद्या परत मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आम्हाला कर्जतला आणि त्याच्या पूर्वतयारीला खरं म्हणजे आम्ही निघालो आहे. काल आपल्याला कल्पना असेल की शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपल्याच मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि आज परत चाललो. तर मी आपल्या या महाड प्रेस क्लब आणि पत्रकार संघ या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. तो विचारलं बोलले आता आपल्या विकेट कीपरने एक सोपी झेल सोडला, पण तुम्ही आम्हाला कधी सोडत नाही. आम्ही काय चुकलो का लगेच टार्गेट करता आणि एक झेल नाही तुम्ही पकडू शकत, याचा अर्थ आम्हाला कळला आहे. तर म्हणजे असो, पण आमची विनंती आहे, हा 6 मारला, या 6 बद्दल 500 रुपयाचं पारितोषिक आम्ही देऊ इच्छितो आपल्याला. तर म्हणजे पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आणून द्या तिकडचे 34 झालेले आहेत. हा जो षटकार मारला त्यासाठी
सन्माननीय आमदार बडशेटजी गोगोले साहेब यांच्याकडून तरीही 500 रुपयाचं पारितोषिक जमा होत आहे. 34 धावा धावफलकावरती लागतात ना. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. खरोखर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी महाड कोल्हापूर माणगावचे कार्यसभा आमदार बडशेटजी गोगोले साहेब यांनी या ठिकाणी प्रमुख उपस्थिती देखील लाभली. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आपण पाहतोय. पत्रकार चषक 2024 याचा एक घमासान क्रिकेटचं युद्ध. चला शेवटचं षटक आता मात्र पेंटच्या माध्यमातून कुठला देणार हे नक्कीच पाहिलं जाईल. 6 चेंडू 21 धावा. योगेश राऊत, मागचा षटकार योगेश राऊत यांना सन्माननीय आमदार साहेब बडशेट गोगावले यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज जमा झालेला आहे. तर नवीन गोलंदाज करण दाखल होत आहेत. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. कशा प्रकारे फटकेबाजी होत आहेत, शक्य आणि अशक्य या गोष्टी क्रिकेटमध्ये संबोधल्या जात नाही. कोणत्याही क्षणी काही गोष्टी होऊ शकतात. एक षटक 23 धावा पाहिल्यात, एक षटक 32 धावा पाहिल्यात, एक षटक 12 धावा होऊ शकले नाही हे सुद्धा पाहिले, एक षटक 5 धावा होऊ शकले नाही हे सुद्धा पाहिलंय. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. परंतु करण आता कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू चांगल्या धाटीचा टाकला, तिकडे स्लिपमध्ये निघून जातोय, चांगल्या प्रकारे अडवला गेलाय. एकच धाव येईल, एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक 35 धावफलकावर लागलेले आहेत. 5 चेंडू आणि 20 धावा. 3 षटकार येतील का, एक चौकार येतील का, अशा बऱ्याचशा गोष्टी संबोधल्या जाईल. रोहाला जर आता करायचा असेल तर या क्षणी हो क्या बात आहे. करण 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 चांगली गोलंदाजी करत आहे. पिचिंग चांगली होत आहे, लेंथ चांगली करत आहे, लाईनवर गोलंदाजी करत आहे आणि त्याही पेक्षा अचूकता आणि भेदकता याचा पूर्ण संगम करणच्या गोलंदाजीमध्ये आहे. कीर्ती मोठी आहे परंतु मूर्ती करणची खूप लहान आहे. या मूर्तीने आज मात्र करामत जरूर केलेली आहे. ओहो इथे मोठा फटका आलाय, येतोय 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 6 धावा. चौदा धावा. कोणतीही गडबड नका करू, मी सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतोय. मनोजी ठाणे साहेबांना विनंती असेल, प्रताप पाटील यांचे वडील पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. श्रीवर्धन मसाळ आणि गोरेगाव टॉस झालेला आहे. चला या ठिकाणी पाटील साहेबांचा स्वागत सत्कार केला होता. मनोजी ठाणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पाटील साहेबांचा स्वागत सत्कार केला होता. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे विजयासाठी. एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र बदलून टाकतोय आणि हे चित्र नक्कीच फलंदाजाने बदललेलं आहे. 3 चेंडू येणारे शेष. याही वेळेला मोठा फटका येतोय का. षटकार 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 6 धावा. धावा झालेल्या आहेत. योगेश राऊत 47. योगेश राऊत हे नाव मैदानात गाजत आहे. 47 धावा धावफलकावर. 2 चेंडू आणि 8 धावा. सामना होता कुठे आणि गेला कुठे. जे भोंगे जे साऊंड रोयकरांनी दाबून ठेवले ते आता वाजायला सुरुवात झालेली आहे. कारण सामना आता मात्र व्हेंटिलेटरवर आलेला आहे. येईल का सामना तुमच्या ताब्यात. हो हो इथे काय घडते तर हा चेंडू डॉट गेलेला आहे. या चेंडूवर काहीतरी होणं गरजेचं होतं. आता 1 चेंडू आणि 8 धावा. नाही. चेंडू कोणाकडे असेल तर योगेशकडे. आता क्रिकेटच्या पटलावर छक्का येऊ शकतोय परंतु तुझा 8 पाहिजे. कसं होईल. 1 चेंडू 8 धावा. करण सुंदर गोलंदाजी केलीत परंतु 1 चेंडू भविष्य लिहिणारा असेल.
इथे मात्र सामना जिंकलेला आहे पेंट संघाने, नो डाऊट चांगल्या प्रकारे कॅश प्राइज घेऊन जा निलेश. आपण प्रल्हाद ठाकूर सरांनी 200 रुपये कॅश प्राइज दिलेले आहे आणि मेन ऑफ द मॅच निलेश असतील. निलेश मेन ऑफ द मॅच. पेंट सुवर्धन मसा आणि गोरेगाव. चला लगेच आपला सामना चालू करून घ्यायचा. नाणेफेक गोरेगाव आपलं काय